सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुंबई येथे राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली मापदा संघटनेच्या विनंतीनुसार आढावा आणि नियोजन बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये राज्यामध्ये विक्री होणाऱ्या कृषी निविष्ठा, रासायनिक खते, कीटकनाशके, बी बियाणे यांच्या सर्व प्रमुख कंपन्यांचे अधिकारी यांना शासनातर्फे या बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी मापदा संघटनेतर्फे मंत्री महोदय यांचा सत्कार करण्यात आला। या मीटिंगला रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे यांच्या प्रतिनिधींची बैठक वेगळी घेण्यात आली। संपूर्ण आढाव्यादरम्यान माननीय मंत्री महोदयांनी सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींना योग्य त्या सूचना दिल्या, तसेच तक्रारी असल्यास सक्त कारवाई केली जाईल असे सांगितले। यावेळी प्रत्येक बैठकीमध्ये मापदा संघटनेच्या वतीने त्या निविष्ठांच्या बाबतीत संघटनेच्या कृषी केंद्र चालकाला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली। मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद या बैठकीदरम्यान दिला। नमस्कार। आज कृषी विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत कृषी निविष्ठा, खते, औषधे, बी बियाणे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या बैठका या ठिकाणी घेण्यात आल्या आणि वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर या ठिकाणी मीटिंग झाली। त्यामध्ये त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या समजून घेतल्या। खात्यामध्ये या ठिकाणी काही त्यांना अडचणी येतात त्याही समजून घेतल्या आणि काही सूचना त्यांच्या घेऊन काही खात्याकडनं या ठिकाणी सूचना करून सुटसुटीतपणा या योजनांमध्ये कसा येईल या संदर्भामध्ये मार्गदर्शन त्यांना सर्वांना केलेले आहे। सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना भेडसावणारी जी बाब आहे ती म्हणजे लिंकिंग ऑफ खते आणि औषधी। लिंकिंग ऑफ खते मोठ्या प्रमाणावर, तर लिंकिंग खते करण्याच्या संदर्भामध्ये त्या कंपन्यांना वॉर्निंग देण्यात आलेली आहे की कुठल्याही प्रकारचं लिंकिंग आपण या ठिकाणी करू नये। सब स्टँडर्डची औषधं, सब स्टँडर्डची खतं ही या ठिकाणी मार्केटमध्ये येताना दिसतात किंवा बाहेरचे लोक या ठिकाणी काही सब स्टँडर्डचा माल या ठिकाणी पाठवतात। त्या संदर्भात कंट्रोल करण्याच्या संदर्भामध्ये विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि कंपन्यांना पण सूचना देण्यात आलेल्या आहेत। शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्यांची नोंद घेण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करून एक सुटसुटीतपणा या खात्यामध्ये आणि या विभागामध्ये कसा आणता येईल। शिवाय खते, औषधे, बी बियाणे यांच्यामध्ये सुद्धा सुसूत्रीपणा आणून आणि त्यांचा CSR हा घेऊन शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं नवीन टेक्निक, चांगल्या प्रकारच्या नवीन तंत्रशाळा अशा प्रकारचं बरंच काम या ठिकाणी त्यांच्याकडनं अपेक्षित आहे। त्यांनी पण त्यासाठी होकार दिलेला आहे। मला असं वाटतं की लवकरात लवकर या कामाला सुरुवात होईल आणि भविष्य काळामध्ये कृषी खात्याकडनं चांगल्या योजना बाहेर येतील, चांगलं सहकार्य त्या कंपन्यांकडनं मिळेल अशा प्रकारची ग्वाही त्या लोकांनी दिलेली आहे। मला खात्री आणि विश्वास आहे लवकरात लवकर हे सगळं काम पूर्णत्वास जाईल आणि चांगले रिझल्ट बाहेर येतील। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी चंद्रशेखर आहेरराव, धुळे।